मला आता सांगताना पण कसं तरी होतंय. अरूच्या लागलंय इकडे, ते आठवून पण नको वाटतंय. इथे हळदीचे स्टेन्स आहेत. आता मी बेडशीट नीट करत होते तेव्हा परत दिसलं मला ते. इथे हळदीचे स्टेन्स आहेत, इकडे इकडे आहेत संपूर्ण बेडशीटवर. परवा रात्री घडलं हे, जवळजवळ 11:30 वाजता. मी इथे वरती होते. मी इकडची उशी इकडे करत होते. मी बेड सारखा करत होते का तर झोपायचं आहे आता म्हणून. कुमारने लाईट घालवली, झोपायचं आहे आता म्हणून. अरू मस्त खेळत होता इथे खाली, इथे जमिनीवर. इथेच चटई होती आणि चटईवर कुमारचं ब्लँकेट होतं. त्या दिवशी काय झालं की तो ब्लँकेटमध्ये गुंतला आणि गुंतला तो ना असा पूर्ण धपकन पडला. तर त्याची जी एज आहे ना, ही एज ती इथे लागली, इथे हा कोपऱ्याला. ठीक आहे. तर आमचा बेड असा आहे की आम्ही रेडीमेड नाही घेतलेला, वुडनचा नाही आहे, तो लोखंडी बेड आहे आणि त्याच्यावर ही अशी फळी टाकलेली आहे वूडची. तर हा जो कोपरा आहे ना तो त्याच्या लागला. बरं दुर्दैव असं की मी या बेडला कुशनिंग केलं होतं. इकडे बघा, हे कुशन उखाडलेलं कुशन आहे, दिसतंय इथे. मी कुशनिंग केलं होतं का तर ही एज लागू नये म्हणून. पण तशू आणि अरू दोघांनी पण खेळता खेळता ते खेचून काढलं. ते जे कुशनिंग लावलं होतं खेचून काढलं आणि मग ते त्याच्यात गुंतून परत पडायचं म्हणून मी ते समूळ काढून टाकलं आणि सेकंड टाइम परत ऑर्डर केलं का तर परत लावायला. हे लावलं सुद्धा मी, पण कुठे लावलं, पलीकडल्या बाजूला. जसं ही खॉट जर मी इकडे ओढली ना तर पलीकडल्या साईडला कुशन आहे. सेम तसंच कुशन इकडे पण आहे, या राईट कॉर्नरला इथे दिसते. ती पण पलीकडे गेली कारण की आम्ही रिसेंटली बेड शिफ्ट केलाय. पहिले आमचा बेड असा होता आडवा ह्या भिंतीला आणि आता तो आम्ही असा घेतलेला आहे, उभा केलेला आहे. त्याच्यामुळे जी बाजू पहिले बाहेर होती ती आता आतमध्ये गेलेली आहे. ते मी रिसेंटली काल हे नवीन कुशन लावलं, हे प्लॅस्टिकचं, का तर परत इथे अडकू नये. आणि ही जी बाजू आहे ना तिथे नेमका अरू आदळला. पहिले जेव्हा कुशन होतं तेव्हा नाही, आता जेव्हा ते नाही आहे कुशन तेव्हा तो आदळला. असं काळजाचं पाणी झालं की काय विचारू नका. आता बरा आहे, स्वेलिंग कमी झालंय पण थोडंसं इकडे इकडे स्वेलिंग आहे. मुलं मोठं होईपर्यंत खरंच असं असतं. म्हणजे मुलांना जन्म घातलं की एक दिव्य पार केलं जातं ते तर ठीक आहे, पण मुलं वाढवताना किती गोष्टी असतात ते आता कळतंय. हळद फटकी लावून झाली आहे, कैलास जीवन लावून झालंय, सिबामेडची क्रीम लावून झालेली आहे, रक्तचंदन उघडून लावून झालेलं आहे, खोबरेल तेल लावून झालेलं आहे. असं सगळं उपाय चालू आहेत. आता कमी आहे ती सूज पण आहे अजून थोडीशी. आता जो आहे खेळतोय खाली, मी वरती आहे. ड्रेस काढून ठेवायचा आहे, अरूचा पण ड्रेस काढून ठेवायचा आहे. मला बघूया मी आज साडी नेसते की काय. एका बर्थडे पार्टीला जायचं आहे. पण जे आमचे जे भाई काका आहेत, पोलीस भाई आम्ही हाक मारतो त्यांना, रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत, त्यांचा मुलगा पण पोलीसमध्येच आहे. तर त्या दादांच्या मुलाचा वाढदिवस आहे. बाळाचं नाव आहे शिवांश. मी आता काय घालू बघते जरा. चांगली अशी पार्टीवेअर साडी नेसू की काय ड्रेस आहेत ते घालू. माझी साडी ब्लाऊज परकर, अरूचे एक्स्ट्राचे कपडे, एक्स्ट्राचे डायपर, 2 एक्स्ट्राची फडकी घेतली आहेत पुसायला वगैरे, 2 रुमाल घेतले. हे मला लागणारं सामान आहे थोडंसं. आणि हे अरूचं जाताना घालायचा ड्रेस, एक डायपर, सॅनिटायझर घेते, त्याचं कोलॅप्सेबल वॉटर कप आहे आणि डायपर वगैरे फेकायला छोट्याशा पिशव्या. अजून काय राहिलंय ते कटलरीचा सेट घेतलाय अरूचा, काटा चमचावाला. अरे देवा, चांगला खेळत होता. आता झोप येईल. आता आंघोळ झाली आमची. श्री स्वामी समर्थ. वाजलं आता 5. थोडं लवकर निघायचं होतं पण निघता निघता उशीर झाला. आता निघू थोड्या वेळामध्ये. ॲक्च्युअल फंक्शन 7-7:30चं असेल, त्याच दरम्यान आम्ही तिकडे पोहोचू. इथून पनवेलला जायला 2 तासाचं अंतर लागतं. सो आम्ही करेक्ट टायमामध्ये पोहोचते. शेरू आहे बेटा इथं. मी ॲक्च्युली फंक्शनला जाऊन साडी नेसणार होते, पण आम्ही एक्झॅक्ट फंक्शनच्या टायमात पोहोचतोय. मग कुठे मला वेळ मिळेल नाही मिळेल, घाई होईल, म्हणून म्हटलं आता इथूनच साडी नेसूनच मग बाहेर पडूया. अरूला सध्या हे कपडे घातले, तर मी जे एक्स्ट्राचे कपडे घेतले होते ते सगळे काढले बॅगेतून, उगाच ओझे नको. अरू मातीत जाईल, कुठं जाईल, अजिबात काय बघणार नाही. लागतंय काय होतंय एवढं लागलं तरी आगाऊपणा जात नाही. तुरतुर 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 तुरतुर. ब्लेस्ड, थँक्यू टू युनिवर्स फॉर दॅट की तो तसा आहे. मी असं एक रील बघितली होती की जी मुलं असतात, मुलींपेक्षा जास्त मुलं जी असतात ना ती सतत अशी नुसती धडधड सैरावैरा पळत असतात, कारण की त्यांचं ब्रेन तेव्हाच ॲक्टिव्ह असतं.
आणि ती जेव्हा ती झोपतात तेव्हाच त्यांचं ब्रेन सायलेंट होतं आणि ते ब्रेन ॲक्टिव्ह असणं खूप चांगली गोष्ट आहे ह्या वयामध्ये. त्याच्यामुळे कधी कधी मला असं वाटतं की देवाचे आभार की तो असा आहे. पण कधी कधी भीती पण वाटते, कारण त्याच स्पीडमुळे त्याच तुरतुरेपणामुळे त्याच्या लागतं पडतं आणि मग आपल्याला त्रास होतो. आत्ता फंक्शनला जायचं आहे त्याच्यामुळे त्याची हळद फटकी नाही लावली, अदरवाईज आम्ही लावतो. सध्या 2-3 दिवस तर तेच चालू आहे, 2च दिवस. कालचाच 1 दिवस गेला मध्ये, आज दुसरा दिवस. त्याचे सगळं सामान घेतलंय, त्याला एक्स्ट्रा दूध बाटलीमध्ये भरलंय. त्याने आत्ता सध्या सफरचंद खाल्लंय, तसं पोट त्याचं भरलेलं आहे आणि उरलेलं सफरचंद जे आहे ते घेतलंय डब्यात. अगदीच त्याला लागलं कुठे वाटेत किंवा तिकडे काय भूक लागली, काय भेटलं नाही, काय झालं तर. चला हां, पडापडी नाही करायची आता. बाय द वे, हे जे ब्लाऊज आहे हे असं फुग्यांचं, तर हे मी घेतलेलं आहे माझ्या बहिणीकडून, छोट्या बहिणीकडून. मिताली तिचं नाव. तिचं इंस्टाग्राम पेज आहे हाऊस ऑफ ट्रेडिशन्स 3 म्हणून. इथे समोर तुम्हाला ID दिसतोय. तिच्याकडनं मी हे घेतलेलं आहे ब्लाऊज. या साडीला मॅच होत आहे नाही होत आहे काय माहिती, पण जाऊ दे म्हटलं कधीतरी वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन करूया. सो केलंय, होत आहे ना. आता तुम्ही सुटू शकत नाही, आता का तुम्ही गाडीतून बाहेर पडू शकत नाही. आता का मी जाईपर्यंत 4 वेळा कॅमेरा ऑन करीन. ते हात ठेवतात ते. हे भाई काका आहे तुमचे. असं कसं, ते आजोबा आहेत बड्डे बॉयचे. हे बड्डे बॉयचे काका आहेत, हे बड्डे बॉयचे दुसरा आजोबा आहेत. कोण आहे हा? नाही तर काय, तशू आहे बघ. आरूला हाऊ झाला होता बघ, बघितलंस डोळ्याला इंजेक्शन दिलं. हा, इंजेक्शन दिलं. धावायचं नाही, नाहीतर हा बघ, हा काका आहे ना इकडे बघ, हा काका बांधून ठेवेल. बांधणार नाही तो, तिकडे बोटीत मग त्याला सांग, काकाला सांग आम्हाला बोट पाहिजे. पोहोचू आता 5 मिनिटात आपण गाडी. चला आपल्याला जायचंय वरती. साखर चौथीचा गणपती आहे इकडे. चला बेटा, चलो आपण. सोनू, हॅपी बर्थडे बेटा. हा बेटा, काय ते ट्रॅक्टर नको राहू दे, तिथे छान दिसतंय ते. काय हो ना, चांगलंच लागलंय. तुमचं नाव काय ताई? आरती. अच्छा, दादा अरे वा 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 वा. तिकडे नाही, तिकडे नाही, तिकडे नाही, तिकडे नाही बाबू, तिकडे नाही, इकडे. हा ओके. आई पण गडबडीत मला वाटतंय रे तसं काढलं. दे, सांग दादाला दे दे. ए बाबडू, अरे फुगा घेतला. बॉस बेबी मस्त दिसतोले. छान छान. तुला येल्लो. वाव, छान आहे बाबू. अरे वा 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 वा. या बर्थडे बॉयची मामी आजी आहेत, म्हणजे आमच्या वहिनींच्या मामी, बरोबर ना. तुमचं नाव काय? अनिता शिंदे. अनिता शिंदे. तुम्ही आपले व्हिडिओ बघता. आल्या आल्या त्यांनी एवढी छान स्माईल दिली आणि त्या बोलल्या व्हिडिओ बघतो. थँक्यू सो मच. तुमच्या 2 मुली खाली आहेत ना, त्यांचं नाव काय? आहे खाली आहे. बाबूसाठी जे गिफ्ट आणलंय ते वरती बॅगेत आहे ना, ते खाली घेऊन जाते. या आमच्या वहिनी मस्त दिसतात, चिकल्या. तर ते तशाही नेहमीच चिकण्या दिसतात, आता अजून छान दिसतात. बर्थडे बॉयची आई.
मिनिटं झाले, 2 मिनिटं, 2 मिनिटं, 2 मिनिटं. गरम कोण करते गरम साखर चौथीचा गणपती आहे ना, म्हणून त्यांनी सगळ्यांनी सेम साड्या नेसल्यात. सगळ्यांनी साडी पण छान आहे. साडी पण छान आहे. चला आम्ही निघालो, मस्त झाला बर्थडे, जेवण वगैरे उरकलोय आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आणि सोबत आम्ही घेतलेत फुगे, कारण की पोरं काय ऐकतच नाही, त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजेच फुगे. नाही तर काय, बघ अर्धी गाडी तर फुग्यांनीच भरलेली आहे. बोला जागा नाही बाबू. चला बोला जय हनुमान बोला. जय हनुमान. जय हनुमान. ट्रेनचं